जागृती अभियानानंतर गडचिरोली येथून आलेला. तर इथे येण्याचा उद्देश आज मोठ्या प्रमाणात सिलेंडरचे दुर्घटना होत आहेत आणि त्याच्यामुळे याच्यात स्फोट होत आहेत आणि त्याच्यामुळे 5 ते 10 मिनिटाची माहिती दिली. ठीक आहे. तर मॅडम हे सांगा मला का हा जो सिलेंडर आहे हा तुम्ही किती वर्षापासून वापरता? 5, 10, 15, 20, 25, 30 किती वर्षापासून वापरता? नाही एकच नाही तुम्ही भरपूर वर्ष 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. 20 वर्षापासून तुम्ही वापरता. तर मला हे सांगा की गव्हर्नमेंटने या सिलेंडरवर लाल रंग का दिला? लाल रंग हा कशाचा प्रतीक आहे? धोक्याचा प्रतीक आहे. धोका हा धोका आहे, डेंजरस आहे, केव्हाही फुटू शकतो, केव्हाही काही होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला याची प्रॉपर काळजी घेतली पाहिजे. हा डेंजरस आहे, एवढा डेंजरस आहे की हा जर इथून फुटला समजा तर 7 ते 8 पर्यंतची बिल्डिंग खाली आली आणि बिचामधून जरी फुटला तर कमीत कमी अर्धा 1 किलोमीटरचा जो घर वगैरे आहे ते आपल्यासोबत घेऊन जातो आणि खालून जरी फुटला तर 60 ते 70 फुटाची विहीर फुटते. एवढी याच्यात ताकद आहे. एवढा डेंजरस आहे तरी आपण हा कुठे आणून ठेवला? आज आपल्या घरात किचन मध्ये ठेवतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे याची प्रॉपर काळजी घेणे आवश्यक आहे. तरी पण आपल्याला जे बुकिंग पुस्तक भेटते, बुकिंग पुस्तकाच्या शेवटच्या पानावर काही नियम दिले राहतात 10-15. ते 10-15 नियम कोणी वाचत नाही. गव्हर्नमेंटला सुद्धा माहित आहे. तरी पण गव्हर्नमेंटला माहित असताना त्यांनी काय केलं का जेणेकरून लोकांना माहित झालं पाहिजे त्याच्यामुळे या सिलेंडरवरती 2-3 नियम दिले आहेत. तर पहिला नियम काय म्हणते, उपयोग न होने पर रेग्युलेटर बटन बंद करा. ठीक आहे. जेव्हा आपल्याला उपयोग नाही तेव्हा आपल्या रेग्युलेटरची बटन बंद करायची आहे. तर आपण मॅडम किती वेळा बंद करता दिवसातून रेग्युलेटरची बटन? जेवढा वेळ चालू आहे तेवढा वेळ बंद करतो. हो का? चालू बंद करते ते चालूच ठेवता दिवसभर? नाही, स्वयंपाक झाल्यावर बंद करतो. ठीक आहे. स्वयंपाक झाल्यावर बंद करायचं. त्याच्यामुळे आपल्याला दिवसातून समजा आपण 2 वेळा बंद करतो, सकाळ आणि सायंकाळ. ठीक आहे. त्याच्यामुळे दिवसातून 2 वेळा, महिन्यातून 7 वेळा आणि वर्षातून 720 ते 730 वेळा. त्याच्यामुळे काय होतं याच्यामध्ये एक स्प्रिंग असते. तो काही कालांतराने कुजते, मुडते आणि तुटते. त्याच्यामुळे याच्यातून गॅस गळती चालू होते, लिकेज होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपली बटन सुद्धा बंद, रेग्युलेटरची बटन सुद्धा बंद असते, इकडची बटन सुद्धा बंद असते, तरी आपल्याला काही वास येत असतो, गॅस गळतीचा वास येतो. त्याच्यामुळे काय होते की हा आपला गॅस फुटून जाते हे आपल्याला माहित होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला याचा वास येत असतो. दुसरा नियम काय म्हणते, हा तुम्ही पाईप वापरता, हा पाईप वापरले का तुम्ही? पाहिले काय पाईपला? नाही पाहत. आता आपल्याला त्रिकुट पाईप भेटते ताराचा. ठीक आहे. चंद्री कलरचा भेटते ना. तर हा 2010 मध्ये बॉन्ड करण्यात आला. का बॉन्ड करण्यात आला? हे 2009-10 मध्ये आपल्या मुंबईमध्ये पोलीस वसाहतीमध्ये स्फोट झाला होता. त्याच्यामुळे या पाईपमुळे स्फोट झाला होता. त्याच्यामुळे पूर्ण एक चारट्याची वसाहत ते पूर्ण म्हणजे हे बिंद म्हणजे हे झाली होती, उद्ध्वस्त झाली होती. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर तुरंत ऍक्शन घेऊन आपला दुसरा पाईप दिला, तो ताराचा वाला दिला. ठीक आहे. दुसरा नियम काय म्हणते की डिलिव्हरी देते समय वजन और सील की जांच करेल. तर मग जेव्हा तुम्ही जो रेग्युलेट म्हणजे हा सिलेंडर आणतो एजन्सीमधून तेव्हा वजन करून घेता का? प्रत्येक वेळेस नाही करत. कधीतरी एखाद वेळ केलं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. वजन करून घेणे आपला ग्राहक हक्क आहे. दुसरा त्याच्यानंतर आपण सील कशाला म्हणतो सर? याला सील म्हणतो आपण. ठीक आहे. पण हा सील नाही, हा सील नसून हा प्रोटेक्ट आहे, जेणेकरून याच्यात कोणती धूळ, माती, कण जाऊ नये यासाठी हा प्रोटेक्ट आहे. तर सील कशाला म्हणायचा? याच्यात एक रबरी व्हायसर असतो, काळा रबरी व्हायसर असतो आणि एक पितळी जाळ असतो, त्याला आपण सील म्हणतो. हा झाला 660चा प्रेशर. ठीक आहे. याला चेक करायची सोपी पद्धत आहे आपल्याजवळ. थोडंसं आपल्या घरचं पाणी घ्यायचा, 2-4 थेंब पाणी टाकायचं, आपला गॅस लिकेज आहे काय आहे तो आपल्याला दिसून पडतो. ठीक आहे. आता याच्यात बुडबुडे येत नाही म्हणजे हा लिकेज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मला हे सांगा ह्या सिलेंडर मध्ये किती किलो वजन म्हणजे किती गॅस राहतो? किती किलो गॅस राहतो? 13च्या आसपास. 13च्या आसपास. मला तुम्हाला माहिती आहे? 14 किलो. हा, 14 किलो 200 ग्रॅम. ठीक आहे. कोणताही गॅस असो, इंडियन असो, एसपी असो, कोणताही असो, भारत असो,
त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 14.200 ग्रामच आपल्याला गॅस गॅस भेटते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 16.2 आहे, हे काय आहे? एकूण वजन आहे. हा नाही, एकूण वजन आहे. ह्या 16.2 म्हणजे ह्या खाली भरण्याची वजन आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर दुसरा आहे, उभ्या राहावर लिहिलं आहे 28 D28. D28 काय आहे? जेव्हा तुम्ही दवाखान्यात म्हणजे एखाद्या मेडिकलमध्ये जाता, तुम्ही सर्दी वगैरे झाली, डोका दुखला, तेव्हा गोळी घेता, तेव्हा काय पाहता? एक्सपायर डेट पाहता. तर ही आहे त्याची एक्सपायर डेट. याच्यात 12 महिन्याचे 4 अल्फाबेट आहेत तुमचे. याच्यावरती 4 अल्फाबेट पैकी दुसरा कोणताही अल्फाबेट दिसत नाही. ए बी सी आणि डी. ए म्हणजे कोणता? जानेवारी फेब्रुवारी मार्च. बी म्हणजे एप्रिल मे जून आणि सी म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि डी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. आता इथे डी आहे, डी 2028 मध्ये याची एक्सपायर डेट आहे. मला हे सांगा, त्याच्यानंतर मॅडम तुम्ही हे जे आपली शेगडी आहे कशाने धुताय मॅडम? निरमा पाणी साबण वगैरे लावून चकाकली पाहिजे. म्हणजे आपण चांगली चकाकून दिसली पाहिजे असं या उद्देशाने आपण धुतो. पण कसं आहे, स्टील आहे आणि याच्यात लोहा आहे. लोहा आणि पाणी याचा संपर्क झाला किंवा साबण वगैरे याचा संपर्क झाला तर याच्यात काय होतं, बारीक बारीक गळते आणि बारीक बारीक म्हणजे छिद्र पडतात. त्याच्यामुळे गॅस गळती होते आणि त्याच्यापासून दुर्घटना होते. त्याच्यानंतर जो ही बटन आहे, आपण या बटनचं कोणतं काम करतो? तिला मर्यादा नाही, चालू बंद करतो. अजून काय करतो मॅडम? पीठ कमी जास्त. हा, कमी जास्त करतो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे याला पाण्याने धुवायचं नाही, फक्त ओल्या कपड्यानं धुवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर मला हे सांगा की जसा हा बॉम्ब आहे तुमच्या घरात ठेवलेला, तसा दुसरा एक बॉम्ब आहे, त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात दुर्घटना होते. गव्हर्नमेंटने दिला गव्हर्नमेंटने बॉम्ब ठेवला आपल्या घरात. दुसरी एक वस्तू आहे, ते बॉम्बच आहे समजा, त्याच्यापासून दुर्घटना होतात. कोणती वस्तू आहे अशी आपण तिचा दररोज उपयोग करतो, तिच्याशिवाय राहतही नाही, अशी कोणती वस्तू आहे? मोबाईल नाही. इलेक्ट्रिसिटी पासून आज या 5-10 वर्षाच्या पूर्वी पहा मोठ्या प्रमाणात दुर्घटना होत होत्या. कोणाचं शॉर्ट सर्किटमुळे घर जळालं तर कोणाचं कूलर मध्ये पाणी टाकत असताना मृत्यू झाल्याची घटना घडत होत्या. पण याच्यावर विज्ञानाने प्रगती केली आणि त्याच्यावर काहीतरी हे झालं म्हणजे आपला आळा आणला. ठीक आहे. तर त्यांनी प्रगती करून MCB नावाचा बोर्ड काढला. त्याच्यामुळे काय होते, एखादा जर तुमचा वायर जरी टच असेल तरी तो MCBचा घोडा पटकन ट्रिप होते. ठीक आहे. त्याचप्रमाणे या सूर्या कंपनीने सुद्धा तशीच एक मशीन आणली आहे गॅस सेफ्टी म्हणून. आपण गॅस सुरक्षा म्हणून सुरक्षा करते आपल्या घराची. सर ही मशीन पाहिला तर कुठं तुम्ही पाहिली असेल तर लक्षात नाही पाहिली आहे पण लक्षात नाही. ठीक आहे. पाहिली आहे तुम्ही. ही मशीन तुम्हाला दिसते दवाखान्यामध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर तुमच्या दरवाजावर ऑक्सिजन टँकरवरती ही लावलेली असते. हिचं काम काय करते, जो प्रेशर आहे प्रेशर कमी जास्त करायचा, कमी करायचा याच्यात हे असतं. जेवढा आपल्याला प्रेशर हे लागेल तेवढाच तो प्रेशर देत असतो. तिला लावण्याची सोपी पद्धत आहे. जसं आपण रेग्युलेटर लावतो तसंच लावायचं आहे. मगाशी 660चा प्रेशर होता, आता पहा आता किती 160चा आहे. म्हणजे प्रेशर एकदम कमी करून टाकला त्यांना. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपला हा रेग्युलेटर लावायचा त्याच्यावरती. मॅडम सांगा, जसं रेग्युलेटर बटन चालू केलं आपण, इकडची बटन चालू केलं, किती वेळात गॅस पेटते? लवकर पेटते. आता आपण हे बटन चालू केला, पेटली का? नाही. का म्हणून पेटत नाही? आतापर्यंत पेटावलं पाहिजे. तर जसे तुमच्या जवळ गाडी आहे, तुम्ही गाडीला चाबी लावल्या चालू होत नाही. तिला एक सेल्फ मारावं लागतं किंवा किक मारावं लागते. त्याचप्रमाणे या मशीनला सुद्धा 2 वेळा प्रेस करावं लागतं. आपल्याला समजते का आपला हंडा किती भरला आणि किती चालू आहे. आता तुम्ही हे 2-4 दिवस झाले किंवा 5 दिवस झाले असं तुम्ही हंडा आणले असाल. ठीक आहे. आपल्याला हंडा आपला किती भरला आहे तोही दाखवते. त्याच्यानंतर कधी संपणार आहे
तो पण दाखवते. ठीक आहे. आता पहा, जो जो काळा दंडा आहे तो हळूहळू जसा जसा तुम्ही वापर कराल तसा तसा खाली येईल आणि पहिल्या लालवरती आला तर समजून जायचा का आपला 2-3 दिवसात संपणार आहे. जेव्हा एकदमच खाली येईल तेव्हा संपला म्हणून समजायचं. ठीक आहे. आता ही पेटली. आता पेटल्यानंतर आपण पेटवला. अचानक आता या मुलीने तुम्हाला लावला की मला 5 रुपये पाहिजे, 5 रुपये पाहिजे, आणि तुम्ही नाही दिले. समजा ते रडत आहे, दे आणि अचानक त्या मुलीने असा हात जर ओढणारला आणि हा निघूनच गेला. समजा काय होईल सर? हा पाईप निघाला किंवा आपला हात लागून कधी कधी निघून जाते पाईप. तशा वेळेस काय होईल सर? मॅडम काय होईल? होईल ना? आता तुम्ही त्याच्याकडे त्या काट्याकडे पाहत राहा. जे काढू का धोका सर पण तिकडे जे काटा काळा काटा आहे तो किती सेकंदात खाली पडते आणि केव्हा पडते ते पाहत राहा. त्याच्याकडे कोणतीही दुर्घटना होणार नाही तुमची. एक सेकंद सुद्धा लागत नाही तर तो खाली पडते. याच्यातही काही राहत नाही. पेटते का? गॅसच नाही, पूर्ण बंद राहा. ठीक आहे. आता असं पेटवलं मॅडम तुम्ही आणि याच्यावरती दूध मांडून ठेवले. दूध मांडून ठेवल्यानंतर तुम्हाला कोणीतरी आवाज दिला किंवा तुम्हाला फोन आला. फोन धरून जर तुम्ही बाहेर गेल्यानं असं विजला तो काय होईल? त्यावेळेस काय होईल? गॅस चालू वाया जाईल. वाया जाईल. अजून धोका होऊ शकते. मग अशा वेळेस तुम्ही काय कराल मॅडम? हा विजलाय, तुम्हाला माहित नाही, तुम्ही मस्त अर्धा 1 घंटा झाला तुम्ही तिकडे बोलत आहात समजा फोनवरती, तुम्ही उचला आणि गॅस बंद झाला, गॅस चालूच आहे. अशा वेळेस तुम्ही काय करा? समजा गॅस आहे, गॅस कसा आहे एकदम या वायू म्हणजे अशा प्रमाणात अशा प्रकारचा वायू हा आहे गॅस लिक्विड, तो लिक्विड तो आपल्या पूर्ण रूमभर पसरून जाईल. अशा वेळेस काय करायचं? खिडक्या वगैरे सर्व पूर्ण ओपन करून बाहेर बंद करून बाहेर. ठीक आहे. आपला सर्व दरवाजे वगैरे खोलून टाका. अशा वेळेस काय होते सर मॅडम का आता इथे गॅस चालूच आहे, आपण आता 1 मिनिट बोलतो, आता इथपर्यंत पसरला असेल गॅस. तुम्ही गॅस जसं तुम्ही आल्या आणि गॅस बंद केला, बंद केल्यानंतर चालू करता किती, मग पहिल्या वेळेस पेटत नाही, दुसऱ्या वेळेस पेटत नाही, तिसऱ्या वेळेस पेटते. पण कसा पेटते? भपका होते. असं होते का नाही? तर आता इथे भपका व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता पाहू आपण भपका होते का. पेटते का पेटत नाही? का म्हणून नाही पेटत आहे? असं दिवसभर तुम्ही 2 दिवस जरी पेटवून ठेवल्या तरी पेटणार नाही. का म्हणून पेटत नसेल? मॅडम सांगा ना. बसा 2 मिनिटं बसा. हा पेटतच नाही. तो बंद झाला तिकडे नाही, चालूच आहे. गॅस पहा नाही येतो पहा तुम्ही. गॅस चालूच आहे तुमची. भपका व्हायला पाहिजे, पण भपका नाही होत, पेटतही नाही. असं दिवसभर ठेवला 2 दिवस तुमचा हंडा संपून जायला पेटणार नाही. अशा वेळेस काय होते, मशीनला माहित झालं की अनावधानाने ते गॅस भिजलेली आहे. त्याच्यामुळे काय करते, ते मशीन 80% तुमचा गॅस दाबून ठेवते आणि 20% सोडते. 20% का म्हणून सोडते? ते हव्यामध्ये हे होऊन जाते, विरघळून जाते आणि काय होते की आपल्याला जो गॅस आहे तो गॅसचा वास आला पाहिजे, आपला गॅस चालू आहे हा समजला पाहिजे. या उद्देशानं तो 20% सोडते आणि त्या 20% जो गॅस आहे तो त्याला म्हणजे पेटण्याची म्हणजे त्याची हेच नाही राहत, अवकाश म्हणतो आपण, त्याची पेट घेत नाही, क्षमता नाही. ठीक आहे. हा केव्हा पेटल? जेव्हा आपण एकदम जवळ जाऊ त्याच्या, तेव्हा पेटेल. पहा आता कसा पेटतो. कोणताही भपका नाही होत, काही नाही. ठीक आहे. जोड
मॅडम असं पेटत आहे आणि तुमचं क्रॅक वगैरे गेला असतील किंवा खराब झाला असेल पाईप आणि इकडे लिकेज असेल आणि अचानक असं पेटला समजा, काय होईल? काय कराल मॅडम अशा वेळेस? अशा वेळेस काय कराल? बंद करावं लागेल. तो तुमचा अंदर राहते तेवढा, ठीक आहे. अशा वेळेस काय होते, हा पेटतच राहते असं. अशामुळे आपल्या एक बर्नर आहे असे 4 बर्नर पेटतील एवढाच गॅस सप्लाय होते, त्याच्या व्यतिरिक्त सप्लाय होत नाही, ठीक आहे. आता पहा, जसा जसा आपण जास्त करू तसा तसा तो बंद होऊन जाईल. अच्छा. इकडची पण आग विजली, इकडून बी वाजली, इकडून पण बंद झाला हा काटा. जोपर्यंत आता आपण याला प्रेशर कितीही प्रेशर केला तरी गॅस इकडे येणार नाही, सप्लाय होणार नाही, जोपर्यंत आपला हा लिकेज काढणार नाही. तुम्ही जेव्हा आता हा रबरचा असल्यामुळे आपण कापतो याला, पण आपल्या घरचा पाईप कापू नाही शकत, ठीक आहे. आपल्याला बदलाच लागते. आता प्रॉब्लेम तुम्हाला असा आला की आता मशीन लावल्यानंतर तुम्हाला ही एक बटन आहे, ही एक बटन आहे, हा प्रेस करायचा आहे, ही बटन चालू करायची, बंद करायची. अशा वेळेस तुम्ही काय म्हणजे असं वेळेस आपल्याला वाटते का ह्या पहिल्या दोनच तर बटन बंद करायला विसरत होतो, तर आता 4 आले, ठीक आहे. अशा वेळेस काय करायचं, आता इकडे फक्त इथूनच चालू करायचं आहे आपल्याला, इथूनच बंद करायचं, इथूनच चालू आणि इथूनच बंद. इकडून काही नाही, इकडे हात लावायची गरज, जोपर्यंत अंडा संपत नाही तोपर्यंत इकडे हात लावायची काही गरज नाही. तुमच्या रेग्युलेटर पासून सगळीपर्यंत कोणताही लिकेज असला तरी ट्रिप होईल, इकडे चालूच होईल देणार नाही. इकडे कोणतीही समजा दुर्घटना झाली तरी दुर्घटना होऊ देत नाही, ठीक आहे. आता जेव्हा आपला हंडा संपला तेव्हा काय करायचं, मग फक्त ही काळीवाली बटन बंद करायची. काळीवाली बटन बंद केला, आपला गॅस विजला, समजा आता संपलाय आपला, याला धरून जसंचा तसाच लावायचा आहे, जसंचा तसाच लावायचा आहे. फक्त काळी बटन बंद करणे, असं चालू करणे, याला 2 वेळा प्रेस करणे, झाला. आता तुमचा गॅस चालू होऊन जाईल. त्याच्यातही कमी जास्त करायचं आहे का? कुठं नाही, कमी जास्त तिकडून नाही, कमी जास्त इथूनच, पण आपल्याला जेवढा लागेल तेवढाच गॅस इकडे येतो. एक शेगडी पेटल तेवढाच गॅस इकडे येतो, जास्तचा गॅस येत नाही. तुम्ही दुसरी शेगडी पेटवा तेवढे, यानं जेवढा गॅस पेटते, आता तुमचा जेवढा गॅस पेटतो तेवढाच पेटेल, कमी नाही जास्त नाही. याच्यात जेवढे कनेक्शन आहेत तेवढंच. तेवढं 4च्या वरती नाही करत. अच्छा. आणि आता पहा, जसा निघला आपला बंद झाला, आता इथं गॅस नाही राहत, ठीक आहे. पेटते का आपला गॅस नाही. आता तो 660चा होता, आपल्या रेग्युलेटर वरती 660चा राहते. आता आपला प्रेशर कमी झाला, 160चा आहे, 160च्या स्पीडनं किती पेटते, आणि एवढा 160च्या स्पीडने एवढं पेटत आहे, तर 660च्या स्पीडने किती पेटत आपण पाहूही नाही शकत त्याला. आणि आपले कसं आहे, गन मेटल पासून बनलेली आहे. गन मेटल म्हणजे कसं, जो आपले याच्या जवळ राहतात मिलिटरी वाल्यांकडे ज्या बंदुका राहतात त्या ज्या धातूपासून बनतात त्या धातूपासून हे पण बनलेले आहे. आणि 5 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी आहे. रिप्लेसमेंट गॅरंटी म्हणजे कशी की जरी का बटन तुटली किंवा हा जरी तुटला फुट झाला तरी तुम्हाला 5 वर्षानंतर
पर्यंत तुम्हाला हे दुसरी बसवून देण्यात येते. हे तुटली तर दुरुस्त करून देण्यात येत नाही. दुसरी मशीन बनवण्यात येते, बसवून दिली जाते आणि 5 वर्षाची रिप्लेसमेंट आणि 30 वर्षाची लाईफ आहे याची. अच्छा. 30 वर्षाची लाईफ आणि 1 ते 15 करोडचं इन्शुरन्स आहे. जर कमी जास्त झाला समजा तर 1 ते 15 करोडचा इन्शुरन्स आहे. तर अशा प्रकारची मशीन आहे. तर सर मला हे सांगा, या मशीनची किंमत किती असायला पाहिजे? असेल 500,000. मॅडम पहा, तुम्ही सांगा. हे तिथे 5,000 लिहिले. 4,999 रुपयाची किंमत आहे. ही खूप मोठी झाली, आपला साधारण माणूस नाही घेऊ शकत. हा. हे आम्हालाही माहित आहे, कंपनीलाही माहित आहे आणि तुम्हालाही माहित आहे. पण आमच्या सर्वे दरम्यान हिची 40% सूट दिली जाते हिला सर्वेमध्ये, आणि हे सामूहिक कंपल्सरी होणार आहे. तर 40% सूट म्हणजे 2,999 म्हणजे 3,000 रुपयामध्ये पडते. आता कशी वाटली मॅडम किंमत? सांगा. याची 5 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी, 30 वर्षाची लाईफ, किंमत सांगा. आणि हिची किंमत आहे 4,999 म्हणजे 5,000 रुपये. 5,000 रुपये किंमत आहे, पण 40% सूट आहे याच्यावरती. सर्वे दरम्यान 40% सूट म्हणजेच आपल्याला 2,999 मध्ये भेटते, म्हणजे सरासरी 3,000 रुपये. ठीक आहे. आणि याच्यात GST बिल राहते आणि GST नंबर आणि रजिस्टर नंबर सगळं वगैरे आहे याच्यात. मोबाईल नंबर आहे कंपनीचा, तुम्ही केव्हाही फोन करू शकता, केव्हाही विचारू शकता. गॅरंटी वगैरे मग? गॅरंटी 5 वर्षाची आहे ना, रिप्लेसमेंट गॅरंटी आहे. हां, कमी जास्त झाला तर हे तुम्हाला दुसरी बसवून देण्यात येते. ते काही तुटफूट झालं तर दुरुस्त करून देण्यात येत नाही, दुसरी नवीन बसवून देण्यात येते.